नमस्कार सर्वांना. आपल्या यूट्यूब चॅनेलवरती आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघत आहोत की मानिनी आणि विक्रम दोघेही खूप खूप जोरात जोरात घरात भांडत असतात आणि जीवा आणि पार दोघांनाही शांत करण्याचा प्रयत्न करत असतात. पण ते दोघेही अजिबात ऐकत नसतात. मानिनी म्हणत असते की विक्रम, काय चाललंय तुमचं? तुम्हाला तुमच्या बहिणीच्या प्रेमापुढं काही दिसतच नाही आहे का? विक्रम म्हणत असतो की तू फक्त तुझ्या सुनेची बाजू घेतेस आणि फक्त तुला तुझ्या सुनेचा खरेपणा दिसतोय आणि माझ्या बहिणीवरती खोटे आरोप करतेस. पार्थ म्हणत असतो, आई तू तरी ऐक ना, तू थोडी शांत हो. ती म्हणत असते, मी शांत होईन, पण यांना पहिलं शांत करा. थोडं न्यूट्रल होऊन विचार करायला सांगा यांना. चारी बाजूनी विचार करा म्हणा यांना. दोघे एकमेकांच्या अंगावर चवताळून जात असतात. नंदिनी मात्र खूप घाबरलेली असते आणि ती काव्याच्या गळ्यात पडूनच जोराजोरात रडत असते. मानिनी म्हणत असते, यांच्या डोळ्यावरती बहिणीच्या आंधळ्या प्रेमाची पट्टी बांधली आहे, त्यामुळे यांना फक्त त्यांचा खरेपणा दिसतोय. विक्रम म्हणत असतो, तू माझ्या बहिणीला काही बोलायचं नाही आहे, तुला शेवटचं सांगतोय. इकडं रम्या आणि वसुहत्या सगळं त्यांच्या रूममध्ये शांतपणे ऐकत असतात. रम्या म्हणत असते, आई तुला आवाज येतोय का गं? कसली तरी भांडणं चालली आहेत का? तेव्हा वसुहत्या तिला म्हणत असते, हो, तुला दिसत नाही आहे का? काय ऐकायला येते तुला? माझ्या बहिणीला काही बोलायचं नाही असंच ना? तेव्हा रम्या म्हणते, हो आई. तेव्हा ती म्हणते, हो येणारच ना. आग जशी लावली आहे ना घरात, की आता रोज तमाशे बघायला मिळतील तुला. तेव्हा रम्या म्हणत असते, काय आई, काय केलीस असं गं तू, की मामा तुझ्या बाजूने एवढं बोलायला लागलाय? तेव्हा वसुहत्या म्हणत असते, हां, रक्षाबंधन दिवशी त्याला मी असं काही ब्लॅकमेल केलं आहे ना, की तो आता फक्त माझीच बाजू घेणार. तेव्हा रम्या म्हणत असते, काय गं आई, असं काय केलंस तू? तेव्हा ती म्हणते, की मी त्याला सांगितलेलं होतं की रक्षाबंधनाची ओवाळणी नको आहे मला, फक्त तू माझ्यावरचा विश्वास कधी ढळू देऊ नकोस. असं म्हणून मी उगाचच रडायचं नाटक केलं आणि तो माझ्या रडण्याला भुलला. अगं तुला माहीत नाही आहे, तुझा मामा खूप भोळा आहे गं. बिच्चारा आहे अगदी, आणि त्याच्या याच स्वभावाचा मी याच्या अगोदर खूप फायदा घेतला आहे. बिझनेसमध्ये घर सगळं त्याच्या हातात दिलं हे त्याच्यासाठीच ना. आणि तुला माहिती आहे का, सगळ्यात मोठा फायदा तर मी आता घेतला आहे त्याचा. मी त्याला असं काही गुंडाळलं ना, की तो माझ्या विरोधात जाऊ शकत नाही. मी त्याला हे सांगितलं की त्यानं माझ्यासाठी किती काय काय केले आणि तोही मला तेच सांगत होता की मी त्याच्यासाठी काय केले. त्याला एवढा इमोशनल ब्लॅकमेल केला आहे ना मी, की तो आता माझ्या विरोधात जाऊच शकत नाही. तेव्हा आता रम्या तिला म्हणत असते, हो गाई, मामा आपल्या बाजूने आहे, पण ही घरातली बाकी सगळी बघ ना. असं वाटलं होतं तो पार्थ तरी आपली बाजू घेईल, पण तेही नाही. तेव्हा आता स्वतः तिला म्हणत असते की होईल ग रम्या, सगळं काही ठीक होईल. बघ तू, हळूहळू एक एक करत सगळेजण कसे आपल्याच बाजूने बोलतायत ते. आणि रम्या आणि दोघीजणी खूप जोराजोरात हसत असतात. आता रम्या त्याला म्हणत असते, आई चल ना, यांचा काय ड्रामा चाललाय बघून तरी येऊया, चल चल. अगं आपल्याला आता याच्यावरती रिॲक्शन तर दिलीच पाहिजे ना, चल पटकन. असं म्हणून आता त्या दोघी तिथून निघून जातात. इकडे हॉलमध्ये खूप जोरात जोरात तमाशा चाललेला असतो. एवढं भांडण मानिनी आणि विक्रमचं आजपर्यंत कधीही झालेलं नसतं. आणि इथं वसू येते, म्हणते, मानिनी, विक्रम, अरे काय चाललंय तुमचं, शांत व्हा जरा. तेव्हा आता मानिनी खूप जोरातच वसवत्यावरती ओरडते आणि ती म्हणते, काय ऐकायचे तुम्हाला, काय चाललंय माझं, या ना, मी सांगते तुम्हाला. हा भाऊ तुमचा आजपर्यंत एका शब्दानेही मला कधी वाईट बोलला नव्हता. तो आता भांडतोय माझ्यासोबत आणि तेही फक्त तुमच्यामुळं. तेव्हा विक्रम म्हणत असतो की तू माझ्या ताईला काही बोलायचं नाही आहे हं. तेव्हा मानिनी म्हणत असते, का नाही बोलायचं मी, सगळं झालंय ना ते फक्त यांच्यामुळे झालंय. तुमच्याबद्दलची घाणेरडी अंधळी पट्टी त्यांच्या डोळ्यावर बांधली ना, म्हणून ते असे वागतायत माझ्याशी, आणि या सगळ्याला तुम्ही कारणीभूत आहात. तेव्हा आता विक्रम त्याला म्हणत असतो, ताई ताई तू थोडी शांत हो, तर त्याला काहीही बोलू नकोस. तेव्हा मानिनी म्हणते, का बोलू नको, मी बोलणार आहे आज. माझ्या या सुनेने काय केलंय वाईट यांचं, हे हे फक्त एकाच बाजूने विचार करतात, यांना नाण्याची दुसरी बाजू दिसतच नाही आहे. तेव्हा विक्रम म्हणत असतो, मानिनी तू शांत हो आणि तुझं तोंडसुद्धा मला बघायचं नाही आहे, तू माझ्या रूममध्येही यायचं नाहीस. तेव्हा मानिनी आता म्हणत असते, नाही नाही येत मी तुमच्या रूममध्ये, मला ही इच्छा नाही आहे तुमच्या रूममध्ये राहायची. जा जीवा, माझी बॅग घेऊन ये आणि तुमच्या रूममध्ये ठेव, तुमच्या रूममध्ये राहीन मी. असं जोराजोरातच मानिनी म्हणत असते. तेव्हा पाहत आणि जीवा म्हणत असतो, अरे काय चाललंय तुमचं, हे शांत व्हा ना, आम्हाला खूप भीती वाटायला लागली आहे तुमच्या या भांडणाची. जीवा विक्रमला शांत करत असतो, पण मानिनी काही ऐकत नसते. मानिनी म्हणत असते, जा, मला यांच्यासोबत अजिबात राहायचं नाही, जातो आणि माझी बॅग घेऊन ये. असं बोलतानाच मानिनीला चक्कर येते आणि आता पाहत आणि जीवा तिला तिच्या रूममध्ये घेऊन जात असतात. आता नंदिनी ही त्यांच्या पाठीमागून जातच असते, तर विक्रम तिला थांबवतो आणि म्हणतो, पोरी, तू लांब राहायचं हं तिच्यापासून, अजिबात तिच्या जवळ यायचं नाही आणि तिच्या रूममध्येही यायचं नाही.
तेव्हा नंदिनीला खूप वाईट वाटतं आणि नंदिनी काव्याच्या गळ्यात पडूनच रडत असते. कारण विक्रमने तिला तिच्या रूममध्ये जाण्यापासून आणि मानिनीपासून लांब राहायला सांगितलेलं असतं. आता इकडं मात्र रम्या खूप हसत असते, कारण सगळं तिच्या मनासारखंच झालेलं असतं. आता काव्या नंदिनीला समजवत असते, शांत हो ना गं ताई, काय चाललंय तुझं? मला खूप भीती वाटते तुझी ही अवस्था बघून. नको त्रास करून घेऊ तू, शांत हो ताई, तुला खरंच आरामाची गरज आहे. चल मी तुला तुझ्या रूममध्ये घेऊन जाते. असं म्हणूनच आता काव्या आणि नंदिनी दोघेही तिच्या रूममध्ये जात असतात. तर इकडं रम्या हसत असते आणि म्हणते, हां जा ना जा. आता तुम्ही रूममध्ये चाललायत, पण एक दिवस तुम्हा दोघींनाही हे घर सोडून जावं लागणार आहे. तेव्हा आता काव्य चिडते आणि ती रम्याकडे जातच असते, तर नंदिनी तिचा हात धरते आणि म्हणते, चल शांत हो. आणि दोघीही तिच्या रूममध्ये निघून जातात. तेव्हा इकडे रम्याला खूप आनंद झालेला असतो आणि ती नाचतच असते, शिट्टी वाजवत असते. काव्याची मात्र या सगळ्या गोष्टींमुळे खूप चिडचिड झालेली असते. नंदिनी तिला समजावत असते, काव्या तू शांत हो. तेव्हा काव्या म्हणते, कशी शांत होऊ ताई मी? मी तेव्हा शांत होईल जेव्हा रम्या आणि त्या वसू आत्या दोघींनाही मी धडा शिकवेल. तेव्हा नंदिनी म्हणते, तुला काय सांगितलंय मी? काव्या, प्रत्येक गोष्ट रागातच होते असं नाही, काही गोष्टी शांततेतही होतात. ऐक तू माझं, थोडी शांत हो. तेव्हा काव्या म्हणते, आता माझे टार्गेट अचिव्हमेंट सगळं काही एकच आहे, तेही या दोघींना धडा शिकवणं. जोपर्यंत मी या दोघींना धडा शिकवत नाही ना, तोपर्यंत मी शांत राहणार नाही. तेव्हा नंदिनी तिला सांगत असते, तू माझं ऐकशील का? तुला माहिती आहे ना, ज्यावेळी मानिनी काकू माझ्यावरती चिडल्या होत्या, तेव्हा मी तुला काय सांगितलं होतं ते, की तुला नंदिनी व्हावं लागेल म्हणून. आणि तू काय केलंस? तेच केलंस ना. प्रत्येक वेळी रागातच सगळ्या गोष्टी होतात असं नाही काव्या, थोडं शांत राहायला शिक आणि आजही तुला तेच करायचं आहे. तेव्हा काव्या म्हणती, म्हणजे मला समजलं नाही. तेव्हा नंदिनी सांगते, आज खरं तर मानिनी काकूंना माझी गरज आहे. त्यावेळी त्यांनी माझ्यावरती चिडल्या होत्या, रागवल्या होत्या, पण ज्यावेळी मला गरज होती ना, तेव्हा आता फक्त त्याच माझ्या पाठीशी होत्या आणि त्यांना आता आपल्या दोघींची गरज आहे. त्यामुळं मला बाबांनी सांगितले, मला त्यांच्या रूममध्ये नाही जायचं, पण आता तू तर जाऊ शकतेस ना, तुला आता नंदिनी बनावं लागेल. तेव्हा काव्या म्हणत असते, की प्रत्येक वेळी मीच नंदिनी बनायचं का? आणि काव्य कोणच नाही बनणार? तेव्हा नंदिनी आता म्हणते, की हो बनणार ना मी. वेळ आली ना, की मीही काव्य बनेल. फक्त काव्य बनणं एवढं सोपं नाही आहे, ते खूप स्पेशल आहे. आणि दोघी हसतात. काव्या म्हणते, बरं ठीक आहे ताई, समजलं मला काय करायचं ते. तेव्हा नंदिनी म्हणते, करशील ना गं काव्य हे माझ्यासाठी? हे बघ, ही लढाई आपल्या दोघींची आहे आणि आपण दोघी मिळून या गोष्टीतून सोल्युशन काढणार आहोत. पण फक्त शांत राहा. मी तुला सांगते ना, की पद्धत माझी राहील आणि ॲक्शन तुझी. आणि हेच आता आपल्या दोघींना करायचं आहे. आता या दोघींची गट्टी झालेली असते. दोघींनी मिळून ठरवलेलं असतं, की कसं या रम्याला आणि वसुआत्यांना धडा शिकवायचं ते. आता दोघी एक होतात आणि दोघी एकमेकींना मिठी मारतात. इकडे मानिनीच्या रूममध्ये विक्रम आणि मानिनी दोघंही शांतपणे बेडवरती बसलेले असतात आणि तिथं वसुहत्या येते. वसुहत्या म्हणत असते, की मानिनी अगं शांत हो थोडी, तू अशी त्रास करू नको घेऊस गं. तेव्हा आता मानिनी तिच्याशी एकही शब्द बोलत नसते. तेव्हा विक्रम म्हणतो, अगं मानिनी ताई काय म्हणते तुला समजतंय का? अगं ती एवढी ओरडलीस तू तिच्यावरती, तरी ती तुझी काळजी करते आणि तू काहीच कसं बोलत नाही आहेस? तर वसुहत्या म्हणत असते, राहू दे रे विक्रम, राहू दे, ती थोडी रागात आहे. आणि ती मानिनीला म्हणत असते, अगं तू सकाळपासून काही खाल्लं नसशील ना, चल मी तुझ्यासाठी ज्यूस घेऊन येते. तेव्हा विक्रम म्हणतो, नको का ताई, तू नको काय आणूस, मी बघतो काय ते, तू जा तुझ्या रूममध्ये. आता विक्रम मानिनीला म्हणत असतो, की हे घे, खाऊन घे काहीतरी, असं उपाशी राहू नये, त्यामुळेच तुला त्रास झाला आहे हा सगळा. हे बघ, इथं पोह्याची प्लेट ठेवली आहे जीवानी, हे घे, थोडं खाऊन घे. तेव्हा आता मानिनी म्हणते, की नाही खायचं मला काही. विक्रम म्हणतो, की का हट्टाला पेटली आहेस? खाऊन घे ना थोडं काहीतरी, काय सांगते तुला, छान दाणे घालून पोहे केलेत बघ हे. तेव्हा आता मानिनी म्हणते, की दाणे घातलेले पोहे मी खातच नाही. हे पोहे नंदिनीने तुमच्यासाठी आणि जीवासाठी बनवले होते. ही तुमची प्लेट आता मला देताय का? तेव्हा विक्रम म्हणत असतो, राहू दे, याच्यातले दाणे काढून ठेवतो, मग तरी खाशील. तेव्हा ती म्हणती, नाही मला नाही खायचे. तेव्हा विक्रम म्हणत असतो, अगं हे पोहे असे तसे नाही आहेत, खूप प्रेमाने बनवलेत आपल्या न, असं म्हणतो आणि शांत होतो. तेव्हा आता मानिनी म्हणते, काय झालं, शांत का राहिलात? मन मान्य करत नाही आहे ना, की नंदिनी असं काहीतरी करेल म्हणून? अहो, जी पोरगी साधी पोह्याची चव बदलू देत नाही, ती नात्यांना कसं विस्कटू देईल? इकडं नंदिनी मात्र तिच्या रूममध्ये बसलेली असते.
तिने हातात फोन घेतलेला असतो आणि विक्रम आणि मानिनीच्या ॲनिव्हर्सरीचा दोघांचा फोटो ती बघत असते. तो फोटो बघून तिला एवढं वाईट वाटत असतं की किती छान दोघंजण त्या दिवशी दिसत होती, किती छान एकमेकांबरोबर बोलत होती आणि आता हे काय घडतंय. तोपर्यंतच तिथं जीवा येतो आणि जीवा म्हणतो, छान आहे ना फोटो. तर नंदिनी रडायला लागते. जीवा त्याचा रुमाल तिच्या हातात देतो आणि म्हणतो, हे घे, डोळे पुसून घे. तेव्हा आता नंदिनीही त्याच्याकडून रुमाल घेते आणि जीवा म्हणतो, मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटलं गं नंदिनी. तेव्हा नंदिनी म्हणते, काय? अगं आता तू म्हणाली नाहीस मला की तुमचं मला काही नको आहे म्हणून, तू घेतलास की रुमाल माझा. तेव्हा नंदिनी हसायला लागते. तेव्हा आता जीवा म्हणतो, बघ आता कशी दिसतेस तू. आणि नंदिनी, तू नको एवढं टेन्शन घेऊस. तू काय एवढा विचार करतेस? माहिती आहे मला की ती दोघं एकमेकांशी खूप भांडतात. मलाही खूप काळजी वाटते त्या दोघांची. पण फक्त विचार करून प्रश्न सुटणार नाही आहेत नंदिनी. अगं तू शिकलेली आहेस, तुला माहिती आहे ना, नाण्याला दोन बाजू असतात. जगात ह्या जेवढी चांगली लोकं आहेत ना, तेवढी वाईटही आहेत. अगं खरेपणाला मर्यादा असू शकतात, पण खोट्याला नाही. आणि अख्खं देशमुख कुटुंब तुझ्यासोबत आहे, मग तू कशाला एवढी घाबरतीयेस? तेव्हा आता नंदिनी म्हणत असते, बघा ना जीवा, त्या दिवशी आई बाबा किती खुश होते, किती छान दिवस होता तो. आणि हा आजचा दिवस, हे सगळं माझ्यामुळं होतं आहे जीवा. या सगळ्याला मी कारणीभूत आहे. आजपर्यंत आईबाबांच्या फक्त गोड आठवणी त्यांच्यासोबत होत्या, पण आता या कटू आठवणीही त्यांच्यासोबत राहणार आहेत. मला भीती वाटायला लागली आहे की काय होणार आहे इथून पुढं. तेव्हा जीवा आता तिला समजवत असतो, तू शिकलेली आहेस, तुला काहीही सांगायची गरज नाही आहे, तरी सांगतो तुला नंदिनी. अगं ज्या गोष्टी घडणारच आहेत त्या घडतच असतात. जसं की आपलं लग्न. कोणालाही वाटत होतं का की आपलं लग्न होणार आहे म्हणून, पण ते झालंच ना. आताही तसंच समज की या सगळ्या गोष्टी होणारच होत्या आणि त्या घडल्या. तू नको या गोष्टीचा विचार करूस, फक्त डोकं थोडंसं शांत ठेव. आम्ही सगळे आहोत ना तुझ्यासोबत. तेव्हा नंदिनी म्हणत असते, हो तुम्ही सगळे आहात. पण तिच्या डोक्यात थोडंसं वाईट वाटत असतं की बाबा. ती म्हणते, जीवा बाबा. तेव्हा आता जीवा तिला समजवतो, म्हणतो, अगं नंदिनी, मी पहिल्यापासून बाबांना ओळखतो. बाबा थोडे चिडलेले आहेत म्हणून ते तुझ्याशी असं वागतायत. पण जेव्हा बाबांनाही कळेल ना की तू खरी आहेस, तेव्हा ते तुला नक्कीच समजून घेतील. विश्वास ठेव माझ्यावर. फक्त तू त्यांना थोडासा वेळ दे. तेव्हा आता नंदिनी जीवाला विचारत असते, आई कशा आहे तो जीवा? तेव्हा जीवा म्हणतो, आता ती ठीक आहे. नंदिनी म्हणते, मला थोडंसं वाईटच वाटतंय की मी त्यांच्यासाठी काही नाही करू शकत. पण हो, एक व्यक्ती आहे की त्यांची चांगली काळजी घेईल. तेव्हा जीवा म्हणतो, कोण? तर ती आता काव्या म्हणते. पुढील भागात आपण पाहणार आहोत प्रेक्षकांनो की मानिनीजवळ काव्या बसलेली असते आणि मानिनी आता काव्याला म्हणत असते की नंदिनीचा हळवापणा कुठंतरी अडवा येतो गं काव्या. तिला थोडंसं स्ट्रॉंग राहायला सांग ना तू, तू तिची काळजी घे. तेव्हा आता काव्या म्हणते की आता माझा खमकेपणा सगळ्यांना दाखवायची वेळ आली आहे. दुसरीकडे वसू आता दीपकसोबत बोलत असते. दीपक म्हणत असतो की ती नंदिनी कितीही प्रयत्न केला ना, तरी ती तिचा खरेपणा सिद्ध नाही करू शकत. आणि आता वसू आत्या नंदिनीला म्हणत असते की तुझा पुरावा तर पलटला ग तुझ्यावरती नंदिनी. तेव्हा आता काव्या तिथे येते आणि काव्या म्हणत असते, खरं खोटं सिद्ध करायची वेळ आता आली आहे. आणि ती दिव्यावरती हात ठेवते आणि म्हणते, खरं कोण आणि खोटं कोण हे आता वेळच सांगेल आत्या. आणि ती हात ठेवते तिच्या हातावरती. पार्थ आणि जीवाही हात ठेवतो. नंदिनीही आता त्याच्यावरती हात ठेवते आणि हे चौघे एक झालेले असतात. आणि ते वसू आत्याला म्हणत असतात की आम्ही चौघे सोबत आहोत आणि आम्ही हे सिद्ध करून दाखवूच. आता वसू आत्या मात्र खूप रागातच त्यांच्याकडे बघत असते. या मालिकेच्या डेली एपिसोडसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. धन्यवाद.